नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज अनिल अंबानीला जे अणुऊर्जाचं काम दिलं गेलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, आता त्यामुळं भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय का, त्याची चर्चा सुद्धा आता तशी सुरू झालेली आहे की भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. अनिल अंबानी यांना अणुऊर्जा प्रकल्पाचं काम दिलंय आणि तो डाटा जो आहे हा लीक झालेला आहे. तो डाटा लीक झालाय म्हणजे तो डाटा आता अमेरिकेकडं, चायनाकडं असा गेलाय, म्हणजे इतर देशांनी ते हॅक केले आणि त्यांच्याकडे हे सगळं गेलंय का, म्हणजे अशी आता चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. आणि त्या डेटामुळं नेमकं काय परिणाम होणार आहेत त्या डेटामुळं आणि कसं काय होऊ शकतं काय डेटा लीक झाल्यामुळं. तर 2026 मध्ये हा डेटा लीक झालेल्याचा आता चर्चा सुरू आहे. कुडन कुमल मधला अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि तो डेटा कसा लीक झाला आणि त्याचे आता परिणाम देशावरती काय होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण जर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय परिस्थिती आहे देशामध्ये. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा पटकन आपण सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, अनिल अंबानीला देशामध्ये बरीच कामं दिलेली आहेत अनिल अंबानींना. तर त्यापैकी काही ठेके आहेत अनिल अंबानींना दिलेली कामं. तर असं झालेलं आहे की अनिल अंबानी यांना अणुऊर्जा प्रकल्पाचं सुद्धा काम दिलेलं आहे. तर अनिल अंबानीकडे एकूण ठेके साधारण, म्हणजे अनिल अंबानी आता पहिलं अंबानी ग्रुप होता आणि तो मोठा अंबानी ग्रुप होता. त्या अंबानी ग्रुपकडं भली मोठी अशी कामं होती, मात्र आता त्याच्यामध्ये दोन भाग पडलेत. अंबानी ग्रुपमध्येच दोन भाग पडलेत, अनिल अंबानी आणि त्यांचे बंधू दुसरे अंबानी. तर अनिल अंबानींकडं देशाचे किती प्रकल्प आहेत, रिलायन्स ग्रुप म्हणजे अनिल अंबानीचा जो रिलायन्स ग्रुप आहे त्याच्याकडं एकूण प्रकल्प किती आहेत, संरक्षण क्षेत्रामधले किती आहेत. आता MRO पार्टनरशिप मध्ये युएसचा त्यांचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर 155 mm तोफगोळा म्हणजे DRDO सोबत 4 प्रकल्पाचे स्वदेशी तोफगोळा तयार करण्याचं काम ते सुद्धा अनिल अंबानीकडे आहे. ते वर्षाला 2 लाख तोफगोळा बनवतात. प्लॅन्ट आहे तो रत्नागिरीमध्ये. त्याचबरोबर 600 कोटीचं हायटेक दारुगोळा ऑर्डर एका मोठ्या जागतिक संरक्षण कंपनीकडून. लक्ष पुढच्या 10 वर्षामध्ये सरकारकडून 10,000 कोटींच्या निर्यातीचं टेंडर सुद्धा निघालं असं सांगितलं जातंय. त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये बघा, मुंबई मेट्रो SPV मार्फत, त्याचबरोबर रस्ते भागातले खाजगी प्रकल्प ते सुद्धा 11 खाजगी प्रकल्प हे रिलायन्स ग्रुपकडं म्हणजे अनिल अंबानीकडं. आणि कुडनकोलम अणुऊर्जा प्रकल्प 3 आणि 4 ह्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अनिल अंबानीकडे आहे. आणि ह्या प्रकल्पामुळंच सगळा घोळ हा देशामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर रिलायन्स पॉवर आहे, 5305 MV स्थापन क्षमता असलेलं, यात 4000 MV शासन अल्ट्रा मेगा पॉवरचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर नवीन ऑर्डरी सुद्धा बऱ्याच आहेत. म्हणजे रिलायन्स अनिल अंबानीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू आहेत. त्याचबरोबर 53 लाख वीज ग्राहक आहेत दिल्लीमध्ये, त्यांच्याकडं लाईटीचं सुद्धा आहे. तसंच काही कंपन्यांवरती आता रिलायन्स ग्रुपवरती ईडीची सुद्धा धाड पडलेली आहे. काही कंपन्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांच्याकडून पैसे घेतले गेलेले आहेत. हे सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे की रिलायन्सवरती धाड पडलेली आहे आणि ईडीच्या चौकशा सुरू आहेत. 1000 कोटीची संपत्ती ईडीनं सील केलेली आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांच्याकडं जो कुडनकुमल इथला अणुऊर्जा प्रकल्प जो आहे त्या अणुऊर्जा प्रकल्पाची माहिती लीक झाल्याची चर्चा देशभर आता जोरदार सुरू झालेली आहे. आणि हा प्रकल्पाचे आता हे सगळं लीक झालंय म्हणजे काय झालंय नेमकं बघा. रॉन्स वेअर ग्रुप वर्ल्ड लीग ने डार्क वेबरवर अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपचे असल्याचा दावा केलेला आहे. सुमारे 19,000 संवेदनशील फायली पोस्ट केलेल्या आहेत. या फायलीमध्ये कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट 3 आणि युनिट 4 यांचे व्हेंटिलेशन, कूलिंग सिस्टम, पुन्हा फ्लोअर लेआउटचे ब्लूप्रिंट, सप्लायरचे तपशील, मीटिंग रेकॉर्ड आणि विमा पॉलिसी असल्याचे सांगितले जाते. म्हणजे विदेशी कंपनीनं सांगितलं हे सगळं. त्यामुळं असं म्हटलं जातंय की हा डाटा लीक झालेला आहे. आता रिलायन्स इंटरनॅशनल ने 2018 मध्ये या दोन्ही युनिटसाठी EPC कॉन्ट्रॅक्ट जिंकला होता. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट हे केलेलं होतं. आता रिलायन्स ग्रुपची प्रतिक्रिया काय आली ह्याच्यामध्ये डेटा लीक बाबत की रिलायन्स ग्रुपने अधिक डेटा ब्रीच झाल्याचं मान्य केलेलं आहे. हा ब्रीच युटा या तिसऱ्या पक्षांचा डेटा सेंटरवर सर्व्हेर झाला. कंपनीने सरकारला याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं, पण नेमका कोणता डेटा लीक झाला हे सांगितलेलं नाही. म्हणजे त्यांनी असं मान्य केलेलं आहे की बाबा डेटा लीक झालाय, पण नेमका कुठला लीक झालाय हे आम्हाला सुद्धा तपासावं लागेल. आणि असा डेटा लीक होऊ शकत नाही असं सुद्धा त्या रिलायन्सच्या लोकांचं मन आहे. आता तज्ज्ञांचं आणि सरकारचं म्हणणं काय आहे ह्याच्यामध्ये ते सुद्धा बघू. न्यूशिरियल ट्रायल इन्शुरन्सचे निखिल रोटी म्हणतात की अशा ब्लूप्रिंटमुळे प्लांटच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे माहिती लीक झाल्यामुळं जे आपले प्लांट आहेत त्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. NPCLE ने स्पष्ट केले आहे की अणुसुरक्षा किंवा रिक्युलेरिटी सिस्टमशी संबंधित कोणताही संवेदनशील माहिती डेटा लीक झालेला नाही, परंतु इतर डेटा लीक झालेला आहे असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि आम्ही सुद्धा त्याची चौकशी करत आहोत की कोणता डेटा लीक झालेला आहे. आता चर्चेतले मुद्दे बघा. ईडी CBI जी चौकशी केली 2026 मध्ये ईडीने अनिल अंबानीच्या कंपन्यांची संबंधित ठिकाणी बँकांत फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग वगैरे याबाबत छापे टाकलेले आहेत. आता हे सगळं छापाछापी आता सगळं सुरू होणार आहे, कारण की देशाचा हा सगळ्यात मोठा डेटा जो आहे तो लीक झालेला आहे. आणि बघा सध्या थेट अनिल अंबानी देशाला धोका आहेत असं सरकारनं म्हटलेलं नाही, मात्र इतर लोकांनी म्हटलेलं आहे की बाबा अनिल अंबानीमुळं देशाला धोका पोहोचू शकतो. म्हणजे अनिल अंबानीकडून जो डेटा लीक झालेला आहे 26,000 फायली सगळ्या लीक झालेल्या आहेत. आणि यामुळं देशाचं जे अंतर्गत जे काय आहे देशामध्ये, म्हणजे आपले जे अणुऊर्जा प्रकल्प कुठं आहेत किंवा महत्वाचं आपलं दारुगोळा कुठं तयार होतो, दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण कुठं आहे, हत्यारं ठेवण्याचं ठिकाण कुठं आहे, हे कधीही विरोधकाला माहीत पडू द्यायचं नसतं, विरोधी देशाला माहीत पडू द्यायचं नसतं. आणि तेच माहिती अनिल अंबानीमुळं झालेली आहे. आणि त्याची चर्चा आता देशभर सुरू झालेली आहे की अनिल अंबानीमुळं देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचते, देशाच्या सुरक्षेला इजा पोहोचण्याचं काम हे अनिल अंबानींनी केलेलं आहे, अनिल अंबानीमुळं झालेलं आहे, अशी चर्चा आता जोर धरलेली आहे. आता अनिल अंबानी यांना बघा पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा राफेल विमानाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं 40,000 कोटीचं, आणि त्याचा सुद्धा गदारोळ मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. त्याचबरोबर अनिल अंबानींचं नाव हे एपिस्टेन फाईलमध्ये सुद्धा आलेलं होतं. तसंच त्यांचं सध्या ईडी CBI ह्या सुद्धा चौकशा सुरू आहेत. 1,000 कोटीची मालमत्ता सुद्धा त्यांची जप्त केली गेलेली आहे ईडीनं.
आणि जो अणुऊर्जा प्रकल्पाचा डाटा लीक झालेला आहे हे सुद्धा देशासाठी घातक आहे. विरोधकाच्या हाती जर माहिती ह्या पोचल्या तर विरोधक त्या ठिकाणावर हल्ले करायला कमी करणार नाही, हल्ले करतील आणि आपल्या देशाचं नुकसान होईल, असंच काहीच एकंदरीत सध्याचं चित्र दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सम, मी भीमराव कडाळे पाटील.